वाडा तालुक्यातील चिचघर येथील इनोव्हेटर्स कंपनीच्या मेंटेनन्स विभागात जाळी व पत्रा कापून घरफोडी करत 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा वाडा पोलिसांनी छडा लावला आहे। या प्रकरणात 2 आरोपी आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून 3 विधी संघर्षित बालकांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे। आरोपींकडून या गुन्ह्यासह इतर 5 गुन्ह्यातील एकूण 5,41,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चिंचघर येथील इनोव्हेटर्स कंपनीत ऍडमिन व सिक्युरिटी ऑफिस म्हणून कार्यरत असलेल्या अजय शिवाजी सिंग यांनी यावत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 6 ऑगस्टला सायंकाळी 7 ते 7 ऑगस्टला सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी कंपनीच्या मेंटेनन्स विभागाच्या मागील बाजूची जाळी व पत्रा कापून आत प्रवेश केला। त्यानंतर टूल बॉक्सचे लॉक तोडून मशीनसाठी लागणारे कॉपर केबलचे बंडल, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक टॅगनर, ड्रिल मशीन, एसी दुरुस्तीचे टूल बॉक्स आणि एसी कॉपर पाईप असा एकूण 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चिंचघर तसेच परिसरातील गावांमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारच्या घरफोडींच्या घटना घडल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास सुरू केला। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान विशाल विजय लोहार राहणार वावेघर आणि सूरज प्रभाकर बाग राहणार खुपरी पलाटपाडा यांच्यासह 3 विधी संघर्षित बालकांचा सहभाग निष्पन्न झाला। पोलिसांच्या तपासात आरोपींनी चिचघर येथील कंपनीत चोरी केल्याची कबुली दिल्याचे समोर आले। तसेच चिचघर, मागाठाणे, नारे, वडवली, खरिवली आणि उचाट परिसरातही चोरी व घरफोडी केल्याची माहिती तपासात उघड झाली। चोरी केलेला माल कुडूस येथील भंगार व्यावसायिक जफर मुनीर शेख याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली। चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 317(2) वाढवण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून कंपनीतून चोरीस गेलेल्या 1,63,000 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। याशिवाय आरोपींचा वाडा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आणखी 5 गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाला असून या गुन्ह्यामधील मिळून 5,41,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले आणि जव्हार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास वाडा पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।